संसार सुखाचा आहे का? तो संसार सुखाचा असेल तर काय कुणाची चिंता नाही, कोणी मग त्याच्यात पडणार नाही. पण तो संसार सुखाचा दिसत नाही ही तर महाराष्ट्राची समस्या आहे. स्थानकात गोळीबार केला, पुन्हा बरेच एक दंगलीचे पण प्रयत्न झाले, पण विरोधक कुठंच रस्त्यावर उतरताना दिसत नाही. म्हणजे गृह विभाग नाही, आता पोलीस स्टेशनवर जाऊन जर गोळीबार होत असेल तर ही दहशतच आहे ना. आंदोलन करताना निषेध अनेक ठिकाणी व्यक्त झाले. लोक आता व्यक्त कमी होतात, पण प्रत्येकाला हे म्हणजे अशा जबाबदार आमदारांच्याकडून अशी भूमिका अशी घटना घडली याचं म्हणजे महाराष्ट्रात न कधी घडलेली घटना आहे. इट इज व्हेरी सरप्राइजिंग. त्यामुळं या सगळ्या गोष्टी भविष्य काळात लोकांच्या पुढे येतीलच. मराठा आरक्षणासंबंधी उद्या एक महत्वाचे अधिवेशन होणार आहे, मात्र हे विधेयक चर्चेविना पारित होण्याची शक्यता यापूर्वी दोनदा कोर्टात मराठा आरक्षण टिकून आहे, कसं बघता? नाही, आता उद्या राज्यपालांचं अभिभाषण होण्याची आहे आणि त्यानंतर चर्चा किती जणांनी करायची ह्याविषयी माझ्या माहितीनं गटनेते बसून चर्चा करणार आहेत. तेवढे मर्यादित स्वरूपात चर्चा होईल, कारण मराठा आरक्षणाबाबतीत सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला बोलायची इच्छा असेल, पण पक्षाने आपली भूमिका मांडण्यासाठी या प्रत्येक पक्षाच्या वतीने एक दोन अशी काही संधी काहीतरी चर्चा होईल उद्या. तेवढ्या मर्यादित चर्चा होऊन निर्णय होईल. चर्चेपेक्षा मराठा समाजाच्या ते जे बिल मांडलं जाईल किंवा जे काही ठराव मांडला जाईल त्याच्या संबंधात सर्व पक्ष कमी वेळेत जास्ती भूमिका मांडू शकतील असं मला वाटतंय. काळामध्ये सुद्धा विशेष अधिवेशन बोलून मराठा समाज आरक्षण दिलं होतं, पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. तुम्हाला वाटतं का हे पण सुप्रीम कोर्टात टिकवून आरक्षण? उद्या बोलेन मी त्याच्यावर सभागृहात. लोकसभा सीट शेयरिंग को लेकर खास बात है, कहाँ अब लग रहा है कि पेच फंसा कि वक्त कम है, प्रचार आप लोग को ज्यादा करना है, जिस तरह की पहले ही टूट फूट पार्टी में पहले एक जमाना था कि ज्वाइंट सभा होने वाली है. हमारी भूमिका लोगों के सामने रखने की हम पूरी कोशिश करेंगे. 18 सीटों पर उद्धव ठाकरे की पार्टी ने इलेक्शन कोऑर्डिनेटर नियुक्त किए हैं. कहीं न कहीं 18 सीटों पर दावा की भी बात की जाएगी, तो इसे आप कैसे देखते? कोई पेच फंसा है क्या? कोई पेच वगैरह नहीं है. तर भाजपमध्ये जाण्यासंदर्भात